आज आपण तेलाचा अजिबात वापर न करता कैरीचं इन्स्टंट लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत. हे तुम्ही महिनाभर स्टोअर करू शकता, व्यवस्थित राहतं. बनवायला अगदी सोपं आहे. फार फार तर 10 मिनटं लागतात हे बनवण्यासाठी. खायला खूप टेस्टी लागतं. आपण वेळ न घालवता तर रेसिपीला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा नक्की क्लिक करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता कैरीचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी कैरी घेतलेली आहे. लोणचं बनवण्याच्या पूर्वी कैरी 15-20 मिनटं पाण्यामध्ये ठेवायची. मग त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याचं सगळं जे पाणी आहे ते पुसून घ्यायचं आणि मग त्याची आपल्याला या पद्धतीने फोडी करून घ्यायच्या. म्हणजे त्याला बुरशी लागणार नाही, पाणी अजिबात राहू द्यायचं नाही. फोडी करताना या पद्धतीने लहान लहान करायच्या, म्हणजे आपलं लोणचं पटकन मुरतं. आणि यामध्ये मीठ आणि हळद घालायचं. मीठ थोडंसं जास्त घालायचं, म्हणजे चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ जर कमी पडलं लोणच्यामध्ये तर लोणचं खराब होऊ शकतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण व्यवस्थित असावं. हळद आणि मीठ लावून हे 5 मिनटं मी असंच ठेवते. यावर झाकण ठेवून 5 मिनटामध्ये याला थोडंसं पाणी सुटतं. मिठामुळे कैरीला पाणी सुटतं आणि मग याला आपण बाकीचे मसाले घालणार आहोत. आता 5 मिनटानंतर एकदम याला हलवून घेते. आता यामध्ये आपण मसाले घालूया. आता मसाल्यामध्ये सगळ्यात आधी मी यामध्ये मिरची पावडर घालते. यासोबतच थोडासा हिंग घालूयात आणि यामध्ये आपल्याला मोहरीची डाळ घालायची. मोहरीची डाळ घालू शकता किंवा मिक्सरमधून मोहरी बारीक केलेली घालू शकता. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता. इथे मी मोहरी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे, तर ती घालते. याची चव जास्त छान लागते. तर ती कशी बनवली ते दाखवते. सुरुवातीला कढई गरम करून त्यामध्ये मोहरी घालायची. त्याला हलकंसं गरम करून घ्यायचे. मोहरी हलकीशी गरम झाली की यामध्ये अगदी चिमूटभर 10 ते 15 आपल्याला मेथीचे दाणे घालायचे. खूप जास्त घातले तर त्याला कडसर चव लागू शकते, त्यामुळे अगदी थोडे घालायचे. लगेच गॅस बंद करून हे थंड करायचे आणि ही पावडर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून यामध्ये घालायची. फक्त मेथीदाणे घालताना खूप जास्त घालू नका, किंवा तुम्ही अख्खे मेथीदाणे यामध्ये घातले तरीही चालतील. पण जास्त जर मेथीदाणे झाले तर याला कडसर चव लागू शकते, त्यामुळे अगदी थोडे घालायचे, त्यामुळे टेस्ट छान येते. आता हे सगळं व्यवस्थित मिसळून झालं. मोहरीची जी पावडर आहे त्यामुळे ह्याला खमंगपणा येतो. मोहरीची दुकानची जी विकतची डाळ असते त्यापेक्षा आपण घरी जर मोहरी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली तर त्यामुळे लोणच्याला खूप छान चव येते, खमंगपणा येतो. त्यामुळे शक्यतो मी असंच वापरते. आता यामध्ये आणखी थोडी मिरची पावडर घालून मी पुन्हा याला मिसळून घेतलं आहे आणि सगळ्यात शेवटी मी यामध्ये गूळ घालते. तर गूळ घालणं यामध्ये पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आंबट-गोड चवीचं लोणचं नसेल आवडत तर तुम्ही गूळ न घालताही हे लोणचं बनवू शकता. पण इथे मी थोडासा गूळ घातलेला आहे. उन्हाळ्यामध्ये थोडंसं आंबट-गोड चवीचं लोणचं जास्त छान लागतं. आता हे गूळ घालून व्यवस्थित मिसळून घ्यायचं. थोडंसं याला चमच्याने या पद्धतीने प्रेस करायचं. यावर झाकण ठेवायचे आणि 4-5 तास हे आपल्याला असंच ठेवायचं. 4-5 तासानंतर तुम्ही पाहू शकता आपलं लोणचं मस्त तयार झालेलं आहे. 4-5 तासामध्ये अगदी छोट्या-छोट्या फोडी असल्यामुळे त्या पटकन मुरतात आणि यामध्ये आपण तेलही घातलेलं नाही. जर तुम्ही तेल घातलं तर तेल घातल्यानंतर लोणचं पटकन मुरत नाही. बिना तेलाचं लोणचं पटकन मुरतं. तर हे बिना तेलाचंच आपण बनवलेलं आहे. खायलाही मस्त लागतं. पाहू शकता तुम्ही लोणचं आपलं अगदी मस्त झालेलं आहे. दिसायलाही मस्त दिसते, खायलाही तेवढंच चटपटीत आहे. आणि जर तुम्हाला हे स्टोअर करायचं असेल तर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये, स्वच्छ असलेल्या काचेच्या बरणीमध्ये ठेवून तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवा. महिनाभर व्यवस्थित राहतं. पण फ्रीजमध्ये ठेवलं तरच महिनाभर राहतं, कारण या कैरीला कोय लागलेला नाही. त्यामुळे हे लोणचं बाहेर जास्त दिवस टिकत नाही. फ्रीजमध्ये जर स्टोअर केलं तर व्यवस्थित राहतं. तर पाहू शकता इथे खूप मस्त असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे. खायलाही खूप मस्त आहे, बनवायलाही सोपं आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.